ती क्लीन चिट वेगळी आणि हे वेगळं आहे. अरविंद केजरीवाल आणि इतर 23 जण, त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, संजय सिंग जे राज्यसभेचे खासदार आहे, इतर काही अधिकारी, व्यापारी, या सगळ्यांना CBIनं दिल्ली सरकारचा लिकर पॉलिसी, मद्य पॉलिसीमध्ये घोटाळा झाला या आरोपाखाली अटक केली. जवळजवळ केजरीवालना राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, एका मुख्यमंत्र्यांना, लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना, ज्याचं बहुमत आहे दिल्ली विधानसभेत, त्यांना जवळजवळ फरफटत घेऊन गेले. हे संपूर्ण देशानं पाहिलं. प्रधानमंत्री मोदी, अमित शहा, तेव्हाचे त्यांचे नायब राज्यपाल हे सुद्धा भाजपचे कार्यकर्ते असल्यासारखेच वागत होते. या सगळ्यांनी प्रचंड बदनामीची मोहीम चालवली. केजरीवाल सांगत होते की मद्य पॉलिसीमध्ये कोणताही गैरप्रकार झालेला नाही. तरीही आधी लोकसभा निवडणुका आल्या, केजरीवाल तुरुंगात टाकलं त्यासाठी, जागा जिंकण्यासाठी. मग विधानसभा जिंकायची आहे म्हणून हा विषय त्यांनी लावून धरला. पण काल न्यायालयानं सांगितलं ही संपूर्ण केस इतकी पोकळ आहे, इतकी भंपक आणि इतकी खोटी आहे, ही टिकूच शकणार नाही. कोणताही पुरावा नाही, कोणती योग्य माहिती नाही. ही केस चालणं शक्य आहे, ही केस उभी राहणं शक्य आहे. आणि या सगळ्यांची निर्दोष मुक्तता केली, जवळजवळ निर्दोष मुक्तता केली. हेमंत सोरेन यांना सुद्धा मुख्यमंत्री असताना अशा प्रकारेच अटक केली. महाराष्ट्रात अनिल देशमुख गृहमंत्री होते, त्यांना जावं लागलं. नवाब मलिक मंत्री होते, त्यांना जावं लागलं. मला जावं लागलं तुरुंगात. आणि प्रत्येकाला कोर्टानं शेवटी कोणी जामिनावर सुटले, कोणाला निर्दोष सिद्ध केलं, कोणाच्या अटका आमच्यासारख्या बेकायदेशीर आहेत असं ईडी कोर्टाने सांगितलं. पण कालचं चित्र जे होतं हे खरं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना चपराक मारणार. केजरीवाल यांच्या भ्रष्टाचारावर सगळ्यात जास्त आवाज कोणी उठवला असेल तर अमित शहा प्रचारामध्ये आणि नरेंद्र मोदी यांनी उठवला. का तर लोकसभा जिंकायच्या होत्या.